निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेसटाईम कॉल ठरला महत्त्वाचा। फेसटाईम कॉलनं निलेश चव्हाणचं नेपाळमधलं लोकेशन ट्रेस झालं। फेसटाईम कॉलमुळे 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बेड्या पडल्या। निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड स्टोरी माझ्याच्या हाती। निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागला। निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीचा फोन वापरत असल्याची माहिती। संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणी आणखी दोघांना अटक। आरोपी सुरेश गंगडेचा सासरा आणि पत्नीला अटक। वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेली 8 लाखांची रक्कमही हस्तगत। लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेचा दरोड्यात सहभाग। महेश गोराडेनं लड्डा अमेरिकेत असल्याची माहिती आरोपींना दिली होती। लड्डाच्या घरी दरोडा टाकल्यानंतर आरोपींचं धार्मिक पर्यटन शिर्डी, श्रीशैलम, तिरुपतीसह इतर ठिकाणीही जाऊन केलं देवदर्शन। सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। नाशिकमध्ये होणाऱ्या 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाची सुरुवात। सिंहस्थ कुंभमेळा आणि पालकमंत्रीपद याचा काहीही संबंध नाही, त्यांना काही फरक पडत नाही। महाजन, भुसे, झिरवाळ मिळून काम करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान। पुण्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांची बंद दाराआड बैठक। पुण्यातील साखर संकुलाची बैठक संपल्यावर तिन्ही नेत्यांची एकत्र बैठक। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये AI वापरासंदर्भात झालेल्या बैठकीत दोघांचा शेजारी बसून संवाद। शरद पवारांनी घेतली माजी खासदार नानासाहेब नवलेंची भेट। पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढावांची भेट। बाबा आढावांचा आज 95व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुण्यातील 100 मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रवेश। शरद पवार यांच्या मोदी बागेतील कार्यालयात पक्षप्रवेश संपन्न। नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का। 7ही आमदारांकडून NDPP पक्षाला पाठिंबा जाहीर। कारागृहातील वस्तू पुरवण्याबाबत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत आवाज उठवणार एकनाथ खडसेंचं वक्तव्य। माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याची खडसेंची माहिती। विधानसभेला ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाण केलं। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा लक्ष्मण हाकेंवर आरोप। अमरावतीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। लोकसभेत आमदार संजय खोडकेंनी विरोधात काम केल्यानं नवनीत राणांचा पराभव। रवी राणांचा आरोप। मंत्री भरत गोगावलेंनी आज वाढदिवसानिमित्त महाडच्या श्री वीरेश्वर मंदिरात सपत्नीक दर्शन घेतलं, अभिषेकही केला। बीडच्या परळी वैजनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात मांसाहारी अन्न शिजवल्याचा व्हिडिओ समोर। भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ शेअर। आजपासून LPG सिलेंडरच्या किमतीत घट। 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त। रेस्टॉरंट, हॉटेल आणि ढाबे चालकांना दिलासा। तोडेस प्रकरणी आरोपपत्र दाखल। 4.25 कोटी गुंतवणूक 177 कोटींचा गैरव्यवहार। आरोपींनी 4 कोटी 35 लाखांची गुंतवणूक केल्याचं ईडी तपासातून समोर। सिंधुदुर्ग विमानतळावरून येत्या 11 जून पासून फ्लाय 91 कंपनीची हैदराबाद ते बंगळुरू विमान सेवा। प्रवाशांना लवकरच विमानसेवेचा लाभ घेता येणार। मुंबईत आजपासून मीटर रिकॅलिब्रेशन असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई। प्रतिदिवस 50 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याची RTOची माहिती। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरचा टप्पा 5 जूनला सेवेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। पुण्यात PM-PMLचा प्रवास महागला। 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागणार। तर दैनिक आणि मासिक पास दरातही वाढ। दख्खनची राणी म्हणजे डेक्कन क्वीन झाली 95 वर्षांची। दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रेनमध्ये जंगी सेलिब्रेशन। पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून वाढदिवस साजरा। पुण्यातील काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त। मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते बंद ठेवले। पुणे पोलिसांचा मनमानी कारभार।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड़ मां के नाम यशस्वी अभियानानंतर शिवसेना खासदार रवींद्र बायकर यांच्या माध्यमातून आरे कॉलनीत 5000 वृक्षांची लागवड. राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असलेल्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल. 11वीच्या विद्यार्थ्यांचे इनहाऊस कोट्यातले प्रवेश पूर्वीच्याच पद्धतीने. मुंबईत अतिरिक्त शिक्षकांचं 12 जूनला उपोषण. पगारबंदीचे आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांची उपोषणाची हाक. मुंबईत रस्ता रुंदी करण्यासाठी पश्चिम अंधेरीतील रमेश नगरमधील झोपड्यांवर कारवाईची नोटीस. पालिकेनं 1 दिवसाची नोटीस देतात शिवसेना आक्रमक झाल्यानं मुदतीत वाढ. मुंबईच्या अंधेरीत पोलीस कॅम्पमधील E7 इमारतीच्या रूम नंबर 20चा स्लॅब कोसळला. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा इमारतीत स्लॅब कोसळल्याची घटना. नागपूर महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या लोखंडी बेंच चोरण्याचा प्रकार. घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस. वर्ध्याच्या तळेगावमध्ये शेजाऱ्यासोबत अतिक्रमणाच्या वादात ड्रेनेज पाईपची तोडफोड. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेत नसल्यानं भारतीय सेनेतील सैनिकाच्या आईवर मौन आंदोलन करण्याची वेळ. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके. पती अझीम शेख आणि त्याच्या 2 बहिणींवर गुन्हे दाखल. नाशिकच्या नर्सिंग कॉलेजमधील 4 मुलींचा प्राचार्याकडून विनयभंग. आरोपी वारंवार छातीवर पाठीवर हात फिरवत असल्याचा पीडितेचा आरोप. भंडाऱ्याच्या सिहोऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला पोलिसांनी केली अटक. बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार करण्यात आले अत्याचार. प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात आढळला कापडाचा तुकडा. रिसोडच्या डॉक्टरांचा प्रताप. संभाजीनगरच्या डॉक्टरांच्या निदर्शनास. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली. वाशिम जिल्हा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार. रुग्णाच्या नातेवाईकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी. लातूरच्या रेणापूरमध्ये 5 ते 6 जणांच्या मध्यधुंद टोळीकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण. टवाळखोरांचा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. बारामतीत पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न. स्टंट्स करण्यास रोखल्यामुळे अंगावर गाडी घातल्याची माहिती. नाशिकमध्ये भद्रपाली पोलीस ठाण्यात कार्यरत त्रिकोणी गार्ड बीट मार्शल अंमलदारांनी तत्परता दाखवत धाडसी कारवाई केली. हत्येचा प्रयत्न टळून दोघांचे प्राण वाचले. महाड विन्हेरे रस्त्यावर शिवशाहीचा अपघात. बस झाडावर आदळल्यानं 9 जण जखमी. जखमींना रुग्णालयात उपचार. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात. वाहन चालकाचा जागीच मृत्यू. 3 जण जखमी. भंडारा शहरालगत असलेल्या टाकळी खमाटाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत 3घांचा मृत्यू. एकाच दुचाकीवरून तिघेही नागपूरकडून भंडाऱ्याकडे जात असतानाची घटना. भंडाऱ्याच्या साकोलीच्या उकारा फाट्याजवळ डस्ट कारनं 2 दुचाकीस्वारांना चिरडलं. राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा चालकांना अचानक रिक्षा वळवल्यानं घटना घडल्याची माहिती. गडचिरोलीमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. 60 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू. महिलेचा पती गंभीर जखमी तर घटनास्थळून ट्रक चालक पसार. मुंबईच्या जुहू चौपाटी परिसरात समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू. जुहू कोळीवाडा जेट्टी परिसरात काल हा तरुण मित्रांसोबत फिरायला गेला असतानाची घटना. बीडच्या माजलगावात बांधकामाला पाणी देत असताना शॉक लागल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू. कृष्णा सितकर असं मयत तरुणाचं नाव. नागपूरच्या पारशिवनी तालुक्यात एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. रवींद्र काळसरपे असं शेतकऱ्याचं नाव. नाशिकमध्ये इंस्टाग्रामवर 8 लाख फॉलोअर्स असणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना आयडी देण्याची मागणी करत जीवे मारण्याचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघांचे प्राण वाचले. गोंदियाच्या देवरीत 1.6 ग्रॅम एमडीचा ड्रग साठा जप्त. दोघांना अटक. या प्रकरणी आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू. नांदेडमध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी काढलेल्या पैशांची बँकेतच चोरी. 90,000 रुपये तरुणीकडून लंपास. तामसा येथील एसबीआय बँकेतला प्रकार सीसीटीव्हीमुळे समोर. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनची विश्रांती. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास लांबणार असल्याची माहिती. येत्या 10 जूनपर्यंत पाऊस दडी मारून बसण्याची शक्यता. लागवडीची घाई करू नये. कृषी खात्याचं आवाहन.
रायगडमध्ये आजपासून खोल समुद्रात मासेमारीवर 2 महिन्यांसाठी बंदी. 31 जुलैपर्यंत बंदी कायम. तळकोकणात मान्सूनमुळे शेती पिकांना फटका. भुईमुग, कलिंगड, कोकम, आंबा, काजू पिकांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा प्रवाहित. आल्हाददायक वातावरण, दाट धुकं आणि धबधब्याचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. बीडच्या बिंदुसरा धरण भरलं. धरणाजवळ सेल्फी घेणाऱ्यांची भरीमोठी गर्दी. धरणाजवळ नागरिकांनी गर्दी वाढवल्यानं सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्याची मागणी. तुळजाभवानी मंदिरातील श्री गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा पावसामुळे प्रवाहित. बालाघाट डोंगररांगातील पाणी या झऱ्यातून नैसर्गिकरित्या मंदिरात पोहोचतं. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे उमराणी बंधारा ओव्हरफ्लो. बंधाऱ्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची तहान भागणार. बार्शीतील साकत गावात शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नीलकंठा नदीच्या गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. पुणे शहरात अनेक भागांमध्ये पाऊस. 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा एकदा हजेरी. बीडच्या आष्टी तालुक्यात शेतकरी महिलेचा आक्रोश. बाजारात नेण्याआधी टोमॅटो पीक पावसामुळे उद्ध्वस्त. पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. बीडमध्ये पावसाची उसंत. शेतकऱ्याची बी बियाणं खरेदीसाठी लगबग. बऱ्याच वर्षांनंतर मृग नक्षत्रात होणार खरीपाचा पेरा. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. गोव्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरला मध्यरात्री अपघात. मुंबई गोवा हायवेवरील राजापूर जवळच्या कोंडी गावाजवळची घटना. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्यानं शिर्डीच्या साईनगरीत भाविकांची प्रचंड गर्दी. साई दर्शनासाठी भाविकांची बांधली आली. अकोल्यात काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी धरला डीजेच्या तालावर ठेका. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत दोन्ही नेत्यांचा डान्स. वाशिममध्ये पहिल्यांदा दिव्यांग वारकऱ्यांच्या पायी पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. 15 वारकरी 400 किलोमीटर करणार पायी प्रवास. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभाग. चंद्रकांत पाटलांचा अनेक मान्यवरांचा पारायणामध्ये सहभाग. श्रीक्षेत्र रांजणगावमध्ये परमपूज्य संकेश्वर पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी महाराजांच्या हस्ते विद्यावाचस्पती प्राध्यापक स्वानंद गजानन कुंड यांना गणेश ज्ञान प्रबोधक उपाधीनं सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी मंडळाचे मुख्य विश्वस्त ओंकार देव, अध्यक्ष स्वातीताई पानसुतकर हे प्रामुख्यानं उपस्थित होते. 10 जूनला देशव्यापी बंदचं माओवाद्यांचं आव्हान. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजू मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी बंदचं आव्हान. पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा. पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये 80% चीनी उपकरणं. गाझामध्ये पुन्हा एकदा नरसंहार. दक्षिण गाझात रफा इथे इस्रायली सैन्याचा गोळीबार. इस्रायली हल्ल्यात 31 मृत्युमुखी, 115हून अधिक जखमी. देशात कोरोनाचे रुग्ण 3000ांवर. कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली. गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती. ताजमहालच्या सुरक्षेसाठी ड्रोन विरोधी यंत्रणा तैनात. प्रतिबंधित हवाई क्षेत्रात होणारी घुसखोरी रोखणार. सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे 1500 पर्यटक अडकले तर मिझोराममधील महापुरात 4 जणांचा मृत्यू. भारतीय व्याघ्र संवर्धनवादी आणि इतिहास लेखक वाल्मिक थापर यांचं वयाच्या 73व्या वर्षी निधन. 5 दशकांहून अधिक काळ थापर यांचा भारताच्या व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नामध्ये सहभाग होता. हैदराबादमध्ये झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता हिला मिस वर्ल्ड 2025चा किताब. या विजयानंतर सुचाताकडून नमस्ते हावभाव करत प्रेक्षकांचे आभार. आणि यानंतर इतर काही बातम्या